दशमी कक्षा संस्कृत संयुक्त आनंद. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासपत्रम 1 यातील आपल्याला काही भागा लेखी परीक्षेला तोंडीमध्ये हा लिहिण्यासाठी येत असतो. त्यातील काही प्रश्न आपण हे सरावाने सोडवून पाहिजे आहेत. याचे आपल्याला गुण बोर्डाच्या लेखी परीक्षेत ग्राह्य धरले जात असतात. प्रश्न पहिला. वाक्यं पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. वाक्य पुन्हा लिहून सत्य असत्य हे लिहा. पाठ 1, 2, 3 यावर आधारित पुढील प्रश्नरचना आहे. पहिलं वाक्य. अ गट स्तवनम तू मानवस्यैव भवेत. हे वाक्य आपण कुठल्या पाठातील आहे याचे लक्षात घ्यायला पाहिजे. पहिल्या पाठातील वाक्य आहे. यातील वाक्यरचना जर पाहिली तर स्तवनम तू मानवस्यैव भवेत. स्तुती ही मनुष्याचीच केली पाहिजे. वाक्य सत्य आहे की असत्य? तर हे वाक्य असत्य आहे, कारण स्तुती परमेश्वराची केली पाहिजे. दुसरं वाक्य. पृथुराजः प्रजाहितदक्षः नृपः. पृथुराजा हा प्रजाहितदक्ष असा राजा होता. वाक्य बरोबर आहे, म्हणजे सत्य आहे. पुढील वाक्य. अकस्मात आगंतुना सह मैत्रीयुक्ता. अर्थ. अचानकपणे आलेल्याशी मैत्री करणे योग्य आहे का? तर हे वाक्य अयोग्य आहे, कारण पाठ दुसरा यामध्ये आपण याची रचना पाहिली आहे. पुढचं वाक्य. क्षेत्रपती ही मृगम बंधनात व्यमुंचत. अर्थ आहे. शेतकऱ्याने हरिणाला बंधनातून मुक्त केले. वाक्य बरोबर आहे का? तर असत्य, खोटे वाक्य आहे. पाठ दुसरा आहे. प्रश्न 2. उचित पर्यायम चित्वा लिखत. योग्य पर्याय ओळखून लिहा. पहिलं. शृगालः स्वार्थहेतूना डॅश सह मैत्रम ऐच्छत. पर्याय आहेत मृगेण काकेन. अर्थ जर बघितला तर शृगालः स्वार्थहेतूना. शृगाल म्हणजेच कोल्हा स्वार्थहेतूमुळे कोणाशी मैत्री करू इच्छित होता? मृगेण, म्हणजेच हरिणाशी मैत्री तो करू इच्छित होता, म्हणजे उत्तर आहे मृगेण. पुढचा प्रश्न. फलितम मे डॅश. पर्याय आहेत प्रयोजनम मनोरथम, म्हणजेच फलितम मे मनोरथम. पाठातीलच वाक्यरचना आहेत. तिसरं वाक्य. बीजे डॅश बीजेभ्य अंकुराः उद्भूताः. पर्याय आहेत पर्जन्यानंतरम शीतकालानंतरम, म्हणजेच पर्जन्यानंतर बीजेभ्य अंकुराः उद्भूताः. पावसानंतरच बियांना अंकुर निर्माण होत असते. चौथा आहे. प्रजाः अतीव डॅश आसन. प्रजा अतिशय डॅश आसन म्हणजे होती. पर्याय आहेत कृशाः सुदृढः. तर उत्तर आहे कृशाः. प्रजा अतिशय कृशाः अशक्त होती. पुढचा प्रश्न आहे. लकारम लिखत. लकार ओळखा, म्हणजेच काळ ओळखा. पहिलं. सर्वं वस्तुजातं वसुंधरायाः उदर एव वर्तते. आता यामध्ये लकार ओळखा म्हणजेच काय, तर त्यांनी काही शब्दांना आपल्याला अधोरेखित अंडरलाईन करून दाखवलेला आहे. जी रचना आहे त्याला आपण क्रियापद म्हणतो, आणि क्रियापदांमध्येच काळ ओळखावा लागत असतो. तर पहिल्या वाक्यातले अंडरलाईन केलेल्या अधोरेखित केलेला शब्द आहे वर्तते. यामध्ये काळ कोणता असेल? शेवटी क्रियापदात ते हे प्रत्यय लावल्यामुळेच तो लट लकार आहे. यांचा अभ्यास आपण इयत्ता 8वीत केलेला आहे. वर्तते लट लकार. दुसरा प्रश्न. अहम प्रसन्ना भविष्यामी. मी प्रसन्न होईन. आता अधोरेखित केलेला शब्द आहे भविष्यामी, म्हणजे या ठिकाणी स्यामी हे प्रत्यय लावल्यामुळे याचा लकार असेल लृट लकार, ज्याला आपण भविष्यकाळ असे म्हणतो. तिसरं वाक्य आहे. वयम सर्वे आनंदेन एकत्रम वसामः. आम्ही सर्वे आनंदाने एकत्र राहू. शेवटी अधोरेखित केलेला शब्द आहे वसामः, आणि शेवटचा मह म्हणजेच मी वहमः म्हणजेच लट लकार आहे, वर्तमान काळ आहे. चौथं वाक्य. पादान स्तब्धीकृत्य तिष्ठ. यातला अधोरेखित शब्द आहे तिष्ठ. आता याला कुठलाही त्या ठिकाणी शेवटचा प्रत्यय नसल्यामुळे ते
जसेच्या तसेच धातूसह क्रियापद तयार करून दाखवलेले आहे, म्हणजेच तो लकार आहे लोट लकार, ज्यामध्ये शून्य तम त किंवा डॅश तम त अशा प्रकारच्या रचना आहेत. लोट लकार द्वितीय पुरुष एकवचनची रचना ती आहे. पुढचं वाक्य, लक्ष्मीही समाविशतु गच्छतु वा, म्हणजे लक्ष्मी येऊ अथवा जाओ. आता या ठिकाणी गच्छतु या अधोरेखित केलेल्या शब्दाला शेवटी तू हे प्रत्यय लावल्यामुळेच लोट लकार हा आहे, ज्याचा आपण 9वीत अभ्यास केलेला आहे. आणि गच्छतुमध्येच तू हे प्रत्यय आहे, ज्यामध्ये आपण तू ताम अंतू अशा प्रत्ययांचा अभ्यास केलेला आहे. चौथा प्रश्न, विग्रह वाक्यानाम समासनामभिः मेलनं कुरुत. विग्रह वाक्यांचे समासनामांशी मेलनं कुरुत जोड्या लावा. आता या ठिकाणी समास विग्रह आणि समासनाम 2 गट आपल्याला आहेत, यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. आता समास याचा अभ्यास करत असताना आपल्याला वाचन व सराव हा आवश्यक आहे, गरजेचा आहे. पहिलं उदाहरण पाहूया. चिंतया आकुलः, पर्याय असेल त्याचा चिंतया, म्हणजेच कोणती विभक्ती आहे, तृतीया, म्हणूनच तृतीया तत्पुरुष. दुसरं उदाहरण, धनं च धान्यानी च पुष्पाणी च फलानी च. सर्व शब्दांमध्ये च या शब्दाचा वापर केल्यामुळे तो येणारा समास असेल इतरेतर द्वंद्व समास. तिसरं, चोर लुंटकेभ्य भयम. आता या ठिकाणी लुंटकेभ्य म्हणजेच रचना जर आपण पाहिली तर पंचमी तत्पुरुषाची रचना आहे, म्हणून लुंटकेभ्य आणि भय भीती त्रस्त ही जी रचना आहे ती पंचमी तत्पुरुषासाठी वापरण्यात येत असते. चौथं उदाहरण, प्रजाहिते दक्षः. प्रजाहिते सप्तमी रचना आहे, म्हणून सप्तमी तत्पुरुष. जलस्य व्यवस्थापनम. जलस्य ही षष्ठी विभक्ती असल्यामुळे षष्ठी तत्पुरुष. प्रयागम नाम क्षेत्रम. आता या ठिकाणी नाम असा शब्दरचना किंवा वापर करण्यात आल्यामुळेच उदाहरण आहे कर्मधारय समास. पुढचा गट, उदाहरण, मृगः च शृगालः च. दोन्ही ठिकाणी च ही रचना आल्यामुळेच इतरेतर द्वंद्व समास. दुसरं उदाहरण, क्षुद्रा बुद्धी यस्य सह. जिथे यस्य सह रचना आहे तो समास म्हणजेच बहुव्रीही समास. तिसरं उदाहरण, विद्यया विहीनः. विद्यया तृतीय विभक्ती असल्यामुळेच तृतीय तत्पुरुष. चौथं, नित्याम निपुणाः. या ठिकाणी नित्याम ही सप्तमी रचना असल्यामुळे सप्तमी तत्पुरुष. अहनी अहनी दोनही रूप सारखेच आहेत, म्हणून हा कर्मधारय समास आहे. विविधानी बीजानी. या ठिकाणी विविधानी बीजानी दोन्ही ठिकाणच्या रचना या अव्ययभाव समासामध्ये येत असतात. पुढचा गट, पहिलं उदाहरण, कल्याणम करोती इति. आता ज्या शब्दामध्ये शेवटी इति असा शब्दप्रयोग येतो तो समास म्हणजेच उपपद तत्पुरुष समास होय. पहिलं उदाहरण आहे उपपद तत्पुरुष. दुसरं, न परिचितः. जिथे न ही रचना आली म्हणजे नकार दर्शवला आहे, तिथे नय तत्पुरुष हा लक्षात घ्यावा. लगुडम हस्ते यस्य सह. पुन्हा यस्य सहची रचना आहे, म्हणजेच बहुव्रीही समास आहे. शुकाः च सारिकाः च. दोन्ही ठिकाणी च रचना आहे, म्हणजेच इतरेतर द्वंद्व समास आहे. क्षेत्राणाम पतिः षष्ठी रूप आहे, क्षेत्राणाम म्हणूनच षष्ठी तत्पुरुष समास आहे. पाचवा प्रश्न, योग्यम क्रियापदम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य क्रियापद ओळखून वाक्य पुन्हा लिहा. या ठिकाणी त्वम किंवा भवान अशा रचना दिलेल्या आहेत. आता त्वमची रचना ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मध्यम पुरुषाचीच कुठल्याही लकारांमधील रूपं लावण्यात येत असतात. पहिलं उदाहरण, त्वम धनुः. आता त्वम हा मध्यम पुरुष असल्यामुळे या ठिकाणी उदाहरणात त्यज ही रचना वापरण्यात येईल, म्हणजेच त्यज हे मध्यम पुरुष रूप असल्यामुळे त्यज हे सुद्धा मध्यम पुरुष एकवचन लावण्यात येईल. दुसरं उदाहरण, त्वम प्रयत्नेन कृषिकार्यम डॅश करोती करोषी. आता या ठिकाणी पुन्हा त्वम असल्यामुळे मध्यम पुरुषाची रचना आहे करोषी, म्हणजे सी थ
त आपण लटलकारमध्ये अभ्यास केलेला आहे. तिसरं उदाहरण, त्वमात्मानं मृतवत डॅश संदर्शय आणि संदर्शयतु. आता या ठिकाणी संदर्शय हे उत्तर असलं, कारण त्वम या ठिकाणी वापरलेलं संदर्शय हे मध्यम पुरुषाचे रूप आहे, लोटलकार आहे. चौथं उदाहरण, भवान अपि अपरिचितः एव. भवान ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपण प्रथम पुरुषाची रूपं लावणार आहोत. म्हणजेच आसही आणि आसीतपैकी उत्तर येईल आसीत. म्हणजेच या ठिकाणी लंगलकार म्हणजे भूतकाळ देण्यात आलेला आहे. 6वा प्रश्न, योग्यम वाच्यपर्यायम चिनुत. योग्य वाच्यपर्याय म्हणजे या ठिकाणी प्रयोग आपला ओळखायचा आहे. पहिलं उदाहरण, पृथुभूपेन धनुः सज्जीकृतम. आता या ठिकाणी कर्ता कर्म क्रियापद हे जर लक्षात आलं तर आपण वाच्यपर्यायम यांच्यातला आपण पर्याय ओळखू शकणार आहोत प्रयोगांमधील. पहिलं आहे कर्तृवाच्यम कर्मवाच्यम, तर उत्तर असेल कर्मवाच्यम, कारण पृथुभूपेन या ठिकाणी तृतीय विभक्ती आहे, धनुः प्रथम विभक्ती आहे आणि सज्जीकृतम म्हणजेच कर्मानुसार क्रियापद आलेलं आहे, म्हणूनच उदाहरण असेल कर्मवाच्य म्हणजेच कर्मणी प्रयोगातील उदाहरण. पुढचं उदाहरण आहे, क्षेत्रपतीना पाशः योजितः. क्षेत्रपतींना पुन्हा तृतीय विभक्ती आलेली आहे आणि पाशः प्रथम विभक्ती आहे आणि क्रियापद कर्मानुसार आहे, म्हणजेच प्रयोग असेल कर्मणी प्रयोग, कर्मवाच्यम उत्तर आहे. तिसरं, अहम शब्दम करोमी. अहम प्रथमा विभक्ती आहे, शब्दम द्वितीय आहे आणि करोमी हे कर्त्यानुसार क्रियापद आलेला आहे, म्हणून प्रयोग असेल कर्तृवाच्यम. चौथं उदाहरण, धीराः न्यायात्पतः पदम न प्रविचलन्ति. आता या ठिकाणी कर्त्यानुसारच क्रियापद आहे. धीराः बहुवचन आहे, प्रविचलन्ति बहुवचन आहे, उत्तर असेल कर्तृवाच्यम. 7वा प्रश्न, उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य कारण ओळखून वाक्य पुन्हा लिहा. आणि पहिलं उदाहरण, आता या ठिकाणी सर्व जी रचना आहे ती पाठांमधली आहे, त्यामुळे पाठ आपला पाहिजे लक्षात. पहिलं वाक्य, पृथुवैन्यः स्वप्रजाः दृष्ट्वा चिंताकुलः जातः. पर्याय असेल दुसरा, तस्य प्रजाजनाः पशुवत् जीवन्ति. दुसरं, भूम्या धनधान्य पुष्पफलानि स्व उदरे निहितानि यतः. उत्तर असेल वेनभूपः दुःशासकः आसीत्. तिसरा पर्याय, तिसरा प्रश्न, पृथुभूपेन स्वधनुः सज्जीकृतं यतः. यतः म्हणजेच कारण. सह धनधान्यादि सर्व वस्तुजातं वसुंधरायाः प्राप्तुमिच्छति स्म. उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पृथुभूपस्य प्रजाजनाः संतुष्टाः अभवन् यतः. आणि उत्तर आहे ते प्रभूतं धान्यम अलभन्त. पुढचा, शृगालः मृगेण सह सख्यम इच्छति यतः. उत्तर आहे शृगालः मृगमांसं खादितुम् इच्छति. पुढचं, जंबुकः मनसि आनन्दितः यतः. उत्तर आहे मृगः पाशे बद्धः. पुढचं, क्षेत्रपतिः मृगं बंधनात् व्यमुञ्चत् यतः. उत्तर आहे सः मृगः मृतः इति चिंतितवान्. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण जर अभ्यासपत्रांचा अभ्यास केला तर आपला व्याकरण व पाठ हे दोनही सहज सोपे जाणार आहेत. धन्यवाद.